नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल. तर माझ्या चॅनलमध्ये आणखीन एकदा सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. तर आज आपण खूप छान आणि नवीन असा व्हिडिओ पाहणार आहोत. तर स्टिचिंग वगैरे नाही आहे व्हिडिओमध्ये. आपण ज्या खराब झालेले कुंदन असतात किंवा जे आपल्याला लागणार नाहीत त्याच्यापासून आणि ज्या आपल्या डेलीच्या ब्लाऊजला लावायच्या गुंड्या असतात त्याच्यापासून आणि मण्यापासून अशा आपल्या घरातल्याच रेग्युलर जे शिलाईच्या वस्तू आहेत त्याच्यापासूनच आपण बटन कसे बनवायचे घरच्या घरीच तेच पाहणार आहोत. आणि हे बटन खूप छान आणि आकर्षक असे दिसतात ब्लाऊजला लावल्यावर. आणि त्याचबरोबर जर मार्केटमध्ये आपण बटन आणायला गेलो तर मॅचिंगचे बटन अवेलेबल नसतात आणि जे आपल्याला ब्लाऊजला लावायचे ते मॅचिंगचे बटन मिळत नाहीत. तर तेच बटन आपण आज घरच्या घरी बनवणार आहेत. आणि बऱ्याच प्रकारचे बटन बनवल्यावर मी ब्लाऊजला कसे लावणार त्याच्यामुळे मी साधा एक कपडा घेतलेला आहे, जे आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो त्याच प्रकारचा अस्तर लावून जॉईन करून घेतलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया. तर तुम्ही पाहू शकता मी दोन प्रकारचे कुंदन घेतलेले आहेत. आता कलर कुठलाही असला किंवा गेलेला असला थोडाफार सेकंड हँड असले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण ह्याच्यापासून घरीच बटन बनवायचं शिकणार आहोत. तर हा ऑर्गेन्झाचा कपडा आहे. तर मी त्याच्यासाठी फोल्ड केलं, कारण का हे सिंगल जर घेतला असता तर आपलं बटन दिसलं असतं. त्याच्यामुळे मी काय केलं, फोल्ड केला आणि असं व्यवस्थित. आता पहा, मार्केटमध्ये आपल्याला कुठल्याही साईजचं कुंदन अवेलेबल असतं, म्हणजे आपण कुठल्याही साईजचं बटन बनवू शकतो. तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि कुंदनची 20-25 रुपयावाली पुडी आणली तर त्याला बरेच असते कुंदन येतात, त्याच्यामध्ये तुम्ही बरेच पॅच बनवू शकता. खरं तर मी आरीवर्क आणलेले कुंदन आहेत, पण मी तसं पण यूज करते, याला बटन बसवून पण ब्लाऊजला लावते. तर तुम्ही पाहू शकता मी जो फोल्ड केलेला कपडा होता तो व्यवस्थित जे आपलं कुंदन होतं त्याच्यावर व्यवस्थित बसवून घेतलेला आहे. आणि लक्षात घ्या, याला कुठेही साईडनी गुढी वगैरे पडता कामा नाही. तर त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ती काळजी कशी घ्यायची ते आपल्या हातातच आहे. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन जर आपण जो साईडचा 4 पदरी दोरा घेतलेला आहे आपण सुईमध्ये वळून जर तो आपण व्यवस्थित कुंदनच्या साईडने फिट केला अशा प्रकारे, तर ते एकदम छान बसतं, गुढी वगैरे पडत नाही. त्यातमध्ये हा ऑर्गेन्झा कपडा आहे, पण तरी सुद्धा एकदम छान असा बसलेला आहे. थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला, नाही व्यवस्थित बसत आहे, जास्त काही टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे मार्केटमधून जर आपण आणला कपडा, जे रेडीमेड कपड्याचे बटन मिळतात ते आणले तर काय होतं, म्हणजे त्याचे कलर जातो किंवा मॅचिंग मिळत नाही. मेन म्हणजे मॅचिंग नाही मिळत, सेम कपडा आणि कलर जातो. गोल्डन जर बसवले तर नंतर ब्लाऊज धुतल्यानंतर, पण जर आपण ब्लाऊजच्या कपड्याचंच बटन करून बसवलं तर कस्टमरला काही प्रॉब्लेमच येणार नाही. आणि मेन म्हणजे खराब झाली वगैरे त्यांची तक्रार पण येणार नाही. तर आपण एकदम व्यवस्थित असं हे बटन सेट करून घेतल्यानंतर काय केलं, जे आपला सिल्क एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकलेलं आहे. आणि आता हे आपल्याला कपड्याला सेट करायचं आहे. तर ह्याचा जो धागा आहे तो कट करायचा नाही आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपल्याला कपड्याला बटन सेट करायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. तर जिकडून सवासा कपडा आहे किंवा ज्या जागेवर आपल्याला हे बटन बसवायचं आहे त्या जागेवर अशा प्रकारे पकडायचं आणि खाली कपड्यात वळून घ्यायचं. आता काय करायचं, आपण फक्त कपड्यात सेट केलं, म्हणजे कुठं सुई घेतली काही पाहिलेलं नाहीये, फक्त सेट करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे कपडा खालचा आणि वरचा एका हाताने बोटाने दाबून धरायचं आणि कपड्याच्या एकदम साईडनी अशा प्रकारे एकदम साईडनी ज्या आपण वरचा कलरचा जे गुंडी बसवायला कपडा घेतला होता त्या कपड्यातून एकदम साईडने अशा प्रकारे थोडीशी सुई आपल्याला वळून घ्यायची आहे, म्हणजे सुई कपड्यात बसायला हवी. तुम्ही पाहू शकता सुई म्हणजे सुईने कपडा पकडायला हवा अशा प्रकारे. थोडासा, जास्त ओढायचं नाही, जास्त ओढलं तर काय होईल, आपलं फॅब्रिक जे आहे ते प्लेन दिसणार नाही. आणि ब्लाऊजच्या फॅब्रिकला म्हणजेच जो आपला ब्लाऊज आहे त्याला गुढी वगैरे दिसू शकते. त्याच्यामुळे जास्त ओढून घ्यायचं नाही आपल्याला. नॉर्मली थोडं थोडं अंतर ठेवून जे आपला बटनचा कपडा आहे तो आपल्याला ओवून घेऊन नंतर ब्लाऊजच्या फॅब्रिकमध्ये अशा प्रकारे सेट करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, आता बटनला तर आपल्याला गुढी वगैरे पडलेली नाहीये, पण ती कपड्याला सुद्धा पडायला नको म्हणून खालचा कपडा सुद्धा वडला जात नाहीये ना, त्याची काळजी घ्यायची आहे. जर आपण कपडा सुईत ओवून नंतर आपण जर वडला तर त्याला काही गुढी पडेल, तर ती गुढी पडू नये त्याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. हे पहा, एकदम प्लेन आणि एकदम व्यवस्थित आणि खूप छान असं हे बटन बसतं, तुम्ही पाहू शकता. आणि व्हिडिओ मी पळवलेला वगैरे नाहीये, डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे, तर त्याच्यामुळे स्किप पण केलेला नाहीये. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला आणखीन असे व्हिडिओ पाहायला आवडतील का, आणि तुम्हाला ही माहिती आवडली का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बटन कसे बनवता ते सुद्धा सांगा. आता बटन बनवायची मशीनच अवेलेबल आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण जर 2 वेळेस एका साईडनी सुई घेतली तर काय होतं, साईडनी जे आपलं ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते ब्लाऊजचं फॅब्रिक त्याच्यामध्ये अडकू शकतं. तर आपल्याला ही एक लक्षात ठेवायचं आहे, काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अशी नंतर चूक होणार नाही. ही चूक बऱ्याच वेळेस होते, कारण का आपल्याला बटन बसवायची सवय नसते. तर त्याच्यामुळं आपण दोन्ही वेळेस सुई एका साईडनी जर बसवली तर काय होतं, सुईमध्ये कपडा येऊन आपल्याला नंतर प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी सुद्धा एक काळजी घ्यायची आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आणि व्यवस्थित बटन बसवलं तर खूप छान असा आपल्याला बटन बसवता येतं आणि त्याने ब्लाऊजला लुक पण छान येतो. आणि आपण विकत घेतलेलं नसतं तर शिलाईमध्ये थोडंफार कमी करायला सुद्धा आपल्याला काही वाटत नाही, त्याने काय होतं, कस्टमर सुद्धा खुश होतं. तर आता आपलं हे बटन बसवून झालेलं आहे.
तर आता आपल्याला जी आपण डेली यूजची गुंडी आहे ती गुंडी कशी तयार करायची ते पाहायचं आहे. हे तर मी एक रेड कलरचेच बटन तयार करून दाखवते, सिंपलवालं. त्याला काय करायचं, डबलच फोल्ड करायचा कपडा आणि डबल कपडा फोल्ड केल्यानंतर गुंडी व्यवस्थित त्याच्यात सेट करून घ्यायची आहे. जशी की आपण पहिली सेट केली होती, म्हणजे कुंदन सेट केलं होतं, गुंडी त्याच्यात व्यवस्थित सेट करायची आहे. आणि जरी थोडीफार राहिली असेल तर आपण ज्यावेळेस सुई ओवून घेतो त्यावेळेस सुईच्या साहाय्याने सेट करू शकतो. तर त्याला काही एवढा म्हणजे खूप मोठा असा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शक्यतो ज्यावेळेस आपण बारकी गुंडी बसवतो त्यावेळेस काय करायचं, होईल तेवढं पातळ कपडा घ्यायचा. आणि जर जाड कपडा असेल तर तुम्ही शिंगल घेऊ शकता, म्हणजे नेट वगैरे नसेल तर शिंगल घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. जेणेकरून ज्या आतली गुंडी दिसत नसेल असा कपडा असेल तर शिंगल कपडा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर जे आपण हे शिल्लक राहिलेला कपडा आहे आपण तसं सेम त्या गुंडीसारखाच कट करायचा आहे, हे पहा. आणि तुम्हाला त्याच्या पुढेच मी ही गुंडी सुद्धा सेट करून दाखवते. आता ही गुंडी बसवायची सुद्धा सेम तशीच पद्धत आहे. जर मी तुम्हाला ही गुंडी सुद्धा बसवून दाखवत बसले तर आपल्याला काही व्हिडिओ खूपच लॉंग होईल, तर मी हे बसवून घेते. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि एकदम व्यवस्थित असे आपले बटन बसवून रेडी आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याच प्रकारचे बटन आपल्याला वेगळ्या कलरचं एक, म्हणजे जे आपलं कुंदन होतं, म्हणजे तुम्ही पाहू शकता जी कुंदनची ही साईज होती आपली, तर त्या साईजमध्ये कुठल्याही कलरचा कपडा आपण यूज करून बटन बनवू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण गुंडीतच आणखीन एक पद्धतीचं बटन बनवायची माझ्याकडे पद्धत आहे, म्हणजे मीच बनवते आणि ते खूप छान सुद्धा वाटतं, आकर्षक. तर त्याच्यासाठी आपल्याला जशी पहिली गुंडी आपण श्रम तयार करून घेतली होती अशा प्रकारची, तर त्याला आपण ह्या थोडंसं वेगळ्या कलरचं फॅब्रिक लावून घेऊया, म्हणजे काय होईल त्याने थोडंसं वेगळा लुक वाटेल आणि आपल्याला पाहायला सुद्धा इंटरेस्टिंग वाटेल. तर मी त्याच प्रकारची तयार करून घेते गुंडी, म्हणजे आपला वेळ वाचेल, वेळ जाणार नाही. तर हे पहा, मी वेगळ्या कलरचंच, म्हणजे म्हणलं होतं तसं नेव्ही ब्लू कलरचं बटन बसवून घेतलं. तर आता आपल्याला काय करायचं, खालच्या साईडनी जी सुई असते आपली ती गुंडीत बसवायची आणि आपल्याला ते होल सापडायचं आहे. म्हणजे जेच आपण गुंडी बसवताना ज्यावेळेस गुंडी बसवतो ब्लाऊजला त्यावेळेस जे 2 होल असतात वरच्या साईडला ते सापडायचे आहेत आपल्याला. नॉर्मली तुम्ही अशा वरच्या साईडने सुई ठेवून अंदाज लावून घेऊ शकता, म्हणजे काय होईल, अंदाज लावून जर घेतला तर आपल्याला लगेच लक्षात येईल म्हणजे आपण कुठे सुई ओवायला हवी आणि ती सुई आपल्याला मस्त तिथं ओवून घेता येते. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यात काय करायचं, फक्त सिंपली एक जो मणी असतो आपला तो रेग्युलर सगळ्या लेडीजकडे असतोच, तर मण्याची साईज जी गुंडीत मावेल तीच घ्या शक्यतो. तर ही छोटीशी साईज आहे मण्याची, आता माझ्याकडे अवेलेबल सध्या तीच आहे, म्हणजे मणी बरोबर आहेत पण आता आणायला लागतील. तर हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा एक बटन तयार करू शकता, त्याने काय होईल, खूप छान असे ब्लाऊजला लुक येईल आणि ब्लाऊज सुद्धा खूप छान दिसेल त्याने. तर तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच प्रकारे म्हणजे जसे आपण हे 3 बटन बसवले तसे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, आता वेगवेगळी डिझाईन म्हणजेच काय, तर तुम्ही ह्याच्यावर एखादा कुंदन बसवू शकता. जे आपण गमच्या सहाय्याने बसवतो तो असा एखादा कुंदन बसवू शकता याच्यावर. कुंदनचा आकार कसाही असेल त्याने काही फरक पडत नाही. त्याने उलटी काय होतं, जर ब्लाऊजवर कुंदन असेल त्या मॅचिंगचा बसवला तर त्याने उलटी ब्लाऊजची शोभा वाढते. आणि मेन म्हणजे जे आपल्याला जसं बटन अवेलेबल पाहिजे असतं, जसं बटन लागतं तसं बटन मार्केटमध्ये नसतं, तर आपण आपल्या घरी हवं आहे तसं आपण बटन बनवू शकतो. तर त्याच्यासाठी खूप छान एक पद्धत आहे आणि मला वाटलं ही छोटीशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून आज मी खास हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तर चला मग आपण भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये.